मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो बघा, कालच्या दिवशी म्हणजे संडे व्लॉगमध्ये जिथे मी व्हिडिओ थांबवला होता तिथूनच मी व्हिडिओ सुरुवात केलेला आहे। तर बघा, ही साडी जी आहे ती मी दिवाळीला माझ्या दादा आणि वहिनींनी घेतली होती। तर बघा, या साडींचं ब्लाऊज वगैरे जे आहे मी शिवून आणलं आणि तुम्हाला मी म्हटले होतं की याचं लुक तुम्हाला मी दाखवणार। सो बघा, आणि जे मी मिशोवरून साड्या मागवल्या होत्या त्या पण माझ्या पूर्णपणे रेडी झालेल्या आहे। अगदी सगळे ब्लाऊज वगैरे मी मस्तपैकी शिवून वगैरे घेतलेले आहेत। तर बघा, इथे मी छान जे आहे पूर्ण साड्या ऑर्गनाइज करून ठेवून देते। त्यासाठी माझ्याकडे जे आहे असे मी हे ऑनलाईन बोलवले होते साडी कवर। यामध्येच मी साडी जी आहे ती व्यवस्थित घालून ठेवून देते आणि खरंच किती छान वाटते ना, म्हणजे साडी घेतल्यानंतर ब्लाऊज वगैरे सगळं रेडी राहिलं तर म्हणजे घालायला पण किती छान वाटते ना। म्हणजे असं वाटते की आता सगळं रेडी आहे, मी कधी पण म्हणजे कुठेही कुठलाही कार्यक्रम आला तरी आपलं ब्लाऊज साडी रेडी असली तर घालायला खूप छान वाटत असते। सो बघा, असं करून 4 साड्या ज्या आहेत ते माझ्याकडे झालेले आहे। आता यातली एक साडी जी आहे ती मी आज म्हणजे उद्याला घालणार आहे। तर उद्या माझ्याकडे हळदी कुंकूचं वाण ठेवलेलं आहे मी। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या साड्या ज्या आहेत त्या ऑर्गनाइज करून ठेवले। आणि येल्लो साडी जी घेतली होती त्याचं ब्लाऊज मी काही शिवलं नाही, कारण जो मी पिंक कलरचा ब्लाऊज मिशोवरून बोलवला होता तोच मी त्यावर ठेवला आणि हा कापड जो आहे त्याचा उरलेला आहे। तर मग इन फ्युचर काय मी याचं शिवून घेणार। त्यानंतर बघा, संडे रात्रीला आम्ही आज म्हणजे चिकन बिर्याणी बनवून घेणार आहोत। तर इथे चिव पण मी म्हणजे माझ्यासोबत थोडी हेल्प जी आहे तिची पण सुरू आहे। ॲक्च्युली तिला म्हटलं की ती म्हणत होती सुट्टीच्या दिवशी मला खूप बोर होत आहे घरी, म्हणून मग तिला म्हटलं की तू मसाल्याचा डब्बा जो आहे तो माझा व्यवस्थित आणि भरून दे। तर तिला असं छोटे मोठे कामं जे आहेत ते घरातले देत असते। आणि ते बघा, तिने इतकं छान अगदी सुंदरच जो मसाल्याचा डब्बा आहे तिने भरून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने मी छोटे मोठे कामे जे आहेत तिला देत असते। त्यानंतर माझी बिर्याणी वगैरे झाली आणि रात्रीचं रुटीन म्हणजे किचन वगैरे क्लीन करून घेतलं। त्यानंतर बघा, मी व्हिडिओ शूट करण्यासाठी जे आहे कॅमेरा वगैरे लावला। जसं कॅमेरा लावला तसंच आईचा फोन आला आणि आईसोबत बोलता बोलता माझा सोफा पण मी क्लीन करून घेतलं, त्यावर सोफा कवर पण टाकून घेतलं। आणि हे बघा, हे कुशन कवर ॲक्च्युली मला आजच मिळाले, म्हणजे जे मी ऑनलाईन मागवले तर इतकं छान आले आणि मला हे तुम्हाला म्हणजे याचं रिव्ह्यू द्यायचं होतं, पण फोनवर बोलण्यामध्ये मी एवढी म्हणजे भान विसरून गेली की मला लक्षातच आलं नाही की मला व्हिडिओ शूट करायचा आहे। तर चला, असं काही हरकत नाही, मी आता सगळे कुशन म्हणजे लावून घेतले आणि तुम्हाला दाखवते। सो बघा, अशा पद्धतीने इतकं छान आलं आणि याचं प्राईस मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही, कारण खूपच म्हणजे प्राईस जो आहे तो अपेक्षेच्या म्हणजे पलीकडे आहे आणि इतकी छान क्वालिटी आलेली आहे। जर तुम्हाला म्हणजे असं कवर पाहिजे असेल किंवा तुम्हाला प्राईस जर जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे, तिथे एकदा नक्की तुम्ही चेक करा। सो बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण सोफा कवर वगैरे घालून घेतला आणि कॉन्ट्रास्टमध्ये बोलवला होता म्हणून खूप छान वाटला। तर त्यानंतर बघा, आली मी किचनमध्ये। ॲक्च्युली आज माझ्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे। तर माझं चिवडं पण रेडी नाही, कारण बरेच कामं जे असतात म्हणजे रोजच्या कामामध्ये एक ना एक काम जो आहे तो पेंडिंग राहतच असतो। तर चिवडा आज करते उद्या करते म्हणण्यातच माझे दिवस जे आहे ते गेले। तर बघा, इथे मी भाजकी पोहे जे असतात ना तेच पोहे मी आणलेले आहे। ॲक्च्युली इथे तुमसरमध्ये ना खूप छान पोह्यांची फॅक्टरी आहे, तिथे गरम गरम पोहे मुरमुरे ज्या प्रकारचे पोहे असतात ते तिथे गरम करून देतात। तर तिथून मी 1 किलो घेऊन आले आणि त्यापैकी मी अर्धा पाऊण किलोचा इथे चिवडा तयार करून घेणार आहे, जेणेकरून मला आज संक्रांतीला पण लागणार आणि रोज मुलांच्या छोट्या मोठ्या म्हणजे भुकेसाठी नाही का, मुलांना खायसाठी किंवा टिफिनवर द्यायला पण मला सोपं पडेल, म्हणून मी थोडं जास्तचाच चिवडा इथे बनवून घेते। तर बघा, अशा पद्धतीने मी मुरमुरे म्हणजे छान भाजकी पोहे जे ते काढून घेतले आणि त्यामध्ये शेंगदाणे घातले, डाळ्या घातले आणि थोडं लसण जे आहे मी थोडं म्हणजे पूर्ण लसण सगळं लसण जे असतं ते अर्ध घेतलं आणि अर्ध लसण जे आहे मी ते ठेचून घेतलं। तर यामध्ये बघा, मी मिरची वगैरे छान अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे आणि खूप छान वाटते। एकदा तुम्ही असं भाजकी पोह्यांचा चिवडा बनवून बघा। आणि मी म्हणजे संक्रांतीला भाजकी पोह्याचा चिवडा बनवते, कारण काय ना, वर्षभर तर आपण नॉर्मल पोहे जे असतात पातळ पोहे त्याचं तर आपण चिवडा बनवतच असतो। म्हटलं यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करू। तर बघा, इथे मी तेल थोडं काढून घेतलं आणि तेल खूपच गरम झालं होतं म्हणून मी गॅस ऑफ केला आणि जो ठेचलेला लसण होता तो मी इथे घालून घेतला।
थोडं सोप आणि धने पण घातले, त्यामुळे चिवड्याची टेस्ट खूप छान येत असते. सो बघा बाकी काही मसाले घातले. मी खूप काही मसाले वापरत नाही, तर इथे 1 चमच तिखट, 2 चमच हळद आणि धन पावडर, जिरं पावडर हे घातलं आणि इथे मस्तपैकी माझा चिवडा जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि खरंच खूप टेन्शन येत होतं मला, की म्हटलं मी सगळ्या बायकांना तर सांगून दिलं की आज माझ्याकडे हळदी कुंकूला याल, पण माझा चिवडा रेडी होईपर्यंत असं जीवात जीव नव्हतं. असं वाटत होतं की कधी कधी मी माझ्या घरातील बाकीचे कामं संपवून मी चिवडा म्हणजे बनवायला घेऊ. आणि फायनली माझा इथं चिवडा वगैरे जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर बघा तुम्हाला जवळून दाखवते. अशा पद्धतीने खूप छान आणि मस्त चिवडा माझा रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा आली मी इथे बाल्कनीमध्ये. ॲक्च्युली बाल्कनीमध्ये मी आली रांगोळी घालायला, पण माझी झाडांकडे लक्ष गेली. आणि ॲक्च्युली असं होत असते माझ्यासोबत, झाडांकडे जर थोडंसं म्हणजे आली मी झाडांकडे बघतच असते, तर मला पिवळी पाने झाडांना दिसली, तर म्हटलं झाडांची पाने पिवळी पडत आहे, त्यामुळे मी जेवढ्या झाडांना पिवळी पिवळी पाने झाली होती ती काढून घेतली आणि म्हटलं थोडी झाडांची केअर करायला हवी. तर इथे बघा नीम ऑइल म्हणून माझ्याकडे एक बॉटल होती, म्हणजे मी नर्सरीमधूनच आणलेली होती. तर ते मी इथे 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये घालून घेतलं आणि सगळ्या झाडांच्या पत्त्यावर जे आहे ते मी घालून घेणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जो हे जास्वंदाचं झाड तुम्ही बघताय ना, याला इतकी छान कळी आलेली आहे, एकदम छोटीशी, आणि कळी आली पण सोबत सफेद किडा पण इथे लागलेला आहे. म्हणून नीम ऑइल खूप छान असते. नीम ऑइलचं आपण किंवा घरी पण आपण बनवू शकतो. लिंबाच्या पानाचं ऑइल आपण म्हणजे यांना देऊ शकतो, झाडांना स्प्रे करू शकतो. सो बघा मी अशा पद्धतीने सगळ्या झाडांना देऊन दिली. आणि झाडांना पाणी देता देता माझ्या लक्षात आलं, म्हणजे लक्षात आलं म्हणण्यापेक्षा मला ही दिसली कुंडी. तर बघा इतकं छान फ्लावर्स तिथे आलेले होते, खूपच छान. त्यानंतर इथे मी रांगोळी घालायला घेतली. ॲक्च्युली हळदी कुंकू म्हटलं तर रांगोळी घालायलाच हवी. आणि खरंच सांगू तर मला रांगोळी वगैरे घालताच येत नाही. मी म्हणजे यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करते, त्यानंतर 2-3 रांगोळी स्क्रोल केल्यानंतर म्हणजे जी मला अशी खूप सोपी वाटते ती मी काढून घेते. सो बघा अशा पद्धतीने मी नेहमीच म्हणजे रांगोळी वगैरे घालत असते, कारण बायकांचं असते, बायकांना प्रत्येक गोष्टी शिकाव्याच लागतात, येऊ किंवा नको येऊ, कुठून ना कुठून पाहून काढावंच लागते. तर बघा इथे मी रांगोळी घालून घेतली. तर तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळी घालून म्हणजे मी इथे फक्त व्हाईट याच्याने काढून घेतली, तेवढ्यातच 3:30 वाजले. म्हटलं मी मुलांना घ्यायला जाऊन बघा दोन्ही मुलांना घेऊन आली आणि इथे बाकीची रांगोळी मी तर तुम्ही इथे बघू शकता रांगोळीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर बघा माझे मशीनला कपडे लावले होते ते पण झाले होते, ते पण सुकवून घेतले आणि सायंकाळी बघा खूप छान मस्त रेडी झाली. पण म्हटलं थोडे हेअरस्टाईल करायला हवी. तसंही मला हेअरस्टाईल वगैरे खूप काही जास्त येत नाही. तर कसं वाटतंय लुक मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर बघा म्हटलं ही जी साडी आहे ना, म्हणजे मला छान वाटली अगदी, म्हणजे ब्लाऊज वगैरे व्यवस्थित त्यांनी शिवलं होतं, म्हणून म्हटलं हीच साडी घालून घ्यावी. तर केस थोडे मोकळे मला चांगले वाटत नव्हते, कारण म्हटलं महाराष्ट्रीयन लुक केला आहे तर आंबाडा पाडायलाच हवा. त्यानंतर मी इथे छान मस्तपैकी आंबाडा पाडून घेतलं आणि बघा म्हणजे हळदी कुंकू ठेवलं. पण बायका म्हणजे एक बायका येत आहेत, ज्यामुळे मला एक बायकांना हळदी कुंकू लावावं लागत आहे. तर इथे त्यांनी माझा हात घेतला आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही एक उखाणा बोला. तर मोडका तोडका उखाणा बोलून घेतला. त्यानंतर बघा खूप म्हणजे आमच्याकडे खूप बाया उशिरा येतात, त्यामुळे माझं स्वयंपाक पण राहिलं होतं, कारण पूर्ण दिवसभरच माझे कामं झाले होते. म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊया, तर कारण मुलांना पण खूप भूक लागलेली आहे. तर एक बायका येतात, त्यामुळे आपलं भरपूर टाइम जातो. म्हणून मग म्हटलं त्याच वेळामध्ये जे आहे मी इथे स्वयंपाक पण घेऊन घेते, म्हणजे बनवून घेते. तर बघा माझ्याकडे असा ॲप्रॉन होता जो मी कधीच यूज करत नाही, आणि म्हटलं आज साडी घातली आहे आणि मला पोळ्या वगैरे सगळ्याच बनवायच्या आहे, म्हणून म्हटलं हे घालून घ्यावं. तर चला आता मी माझ्या स्वयंपाकासोबत व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय एव्हरीवन.